गुड इव्हनिंग गाईज, वेलकम. आज आपण ॲग्रिकल्चरचं नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो डिस्कस करणार आहे. आजपासून आपण एक सिंपल स्ट्रॅटेजी ठेवतोय. सिलेबसमध्ये ज्या पद्धतीनं आपले पॉईंट्स आहेत, पॉईंट्स ऑफ पॉईंट्स असतील त्या पद्धतीनेच आपण क्वेश्चन जे आहेत ते एकामागे एक घेऊया. ओके, सो सिलेबसचा फ्लो आणि आपल्या क्वेश्चनचा फ्लो हा सेम तिथं राहील. राईट, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना थोडंसं सोपं जाईल. सो आजपासून आपण एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन जे आहेत ते बघतोय. एन्व्हायरमेंट म्हणण्यापेक्षा ॲग्रो इकोलॉजीचे क्वेश्चन्स आपण बघतोय. ठीक आहे, सो एक पहिला प्रश्न मोठा आहे, महत्वाचा आहे असं म्हटलं तरी चालेल. इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर हॅज लेड टू सिग्निफिकंट इन्क्रीज इन क्रॉप यील्ड्स. हावेवर कन्सर्न्स आर रेजिंग अबाउट इट्स लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. सो त्यांनी एक आर्ग्युमेंट इथं प्रेझेंट केलेलं आपल्याला दिसतं. ओके, युपीएससी अशा पद्धतीने आपल्याला मिसगाईड करते बरं का बऱ्याचदा. खूप मोठा प्रश्न असतो, मोठ्या प्रश्नामध्ये काही डेटा जो आहे तो मिसगाईड करणारा असतो. म्हणजे त्याच्यावर आपल्याला लिहायचं नाहीये काय उत्तरामध्ये, हे आर्ग्युमेंट आपल्याला समजून घ्यायचंय आणि या आर्ग्युमेंटच्या लाईटमध्ये ऍक्च्युअल मध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय. म्हणजे हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड असू द्या आणि खालच्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशा पद्धतीचे युपीएससीचा क्वेश्चन आपल्याला दिसतो. डिस्कस हाऊ इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स कॅन बी अप्लाइड टू डिझाईन ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. ठीक आहे, दॅट बॅलन्स प्रोडक्टिव्हिटी विथ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. ओके, सो खूप मोठं स्टेटमेंट आहे. मोठं स्टेटमेंट आपल्याला एक आर्ग्युमेंट प्रेझेंट करते की मोनोक्रॉपिंग जे आहे, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर जे आहे, याच्यामुळे एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होते. मग याच्यावर सोल्युशन जे आहे हे ॲग्रो इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स मध्ये आपल्याला दिसू शकतं. विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करा, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आपल्याला दिसतो. सो लोकसचा विचार केला. ॲग्रो इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स जे आहेत हे लोकस आपल्याला सांगता येतात. इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स आपण त्याला म्हणणार आहे. सिलेबसमध्ये इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स आपला उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, हा लोकस आहे. फोकसचा विचार जर केला तर हे इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करता येतात. बरोबर. सो लोकस जो आहे तो इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचा आहे. हे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सोबतच एन्व्हायरमेंट बॅलन्स करण्यासाठी कसं कामाला येतं, कोणते प्रिन्सिपल्स कशा पद्धतीने कामाला येतात. थोडक्यात प्रश्न त्यांनी काय विचारलाय, इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स कोणते, त्यांचं महत्व काय. ठीक आहे, सो क्वेश्चन जो आहे तो इंटरेस्टिंग त्यामुळे होऊन जातो. मग आपण उत्तराकडे जाऊयात. उत्तराकडे पहिली गोष्ट इंट्रोडक्शन मध्ये, मॉडर्न ॲग्रिकल्चर कॅरेक्टराइज बाय हाय इनपुट्स ऑफ वॉटर, सिंथेटिक फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड अलॉंग विथ मेकॅनायझेशन हॅज अनडाउटेडली बूस्टेड द क्रॉप यील्ड्स. सो क्रॉप यील्ड्स तर वाढल्यात. हावेवर इट्स इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट फ्रॉम डिग्रेडिंग सॉइल हेल्थ टू कॉन्टॅमिनेटिंग वॉटर बॉडीज विथ केमिकल रन ऑफ रेजेस द कन्सर्न्स अबाउट लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. राईट, सो त्यांनी जो दिलेला प्रश्न आहे, जो पहिल्यांदा मिसगाईड करणारा आपल्याला डेटा त्यांनी दिलाय, तो अजून थोडासा मी एक्सप्लेन केला की खरंच असं 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 होते. क्रॉप यील्ड वाढल्यात का तर केमिकल फर्टिलायझर्स किंवा सिंथेटिक फर्टिलायझर्स आपण वापरतोय, मेकॅनायझेशन आपण केलेलं आहे. हे होत असताना सॉइल हेल्थचा इश्यू जो आहे तो आपल्याला दिसतोय, एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट पडलेला आपल्याला दिसतोय आणि लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबिलिटी तिथे दिसत नाही. सो प्रश्न मी डिस्कस केला. ठीक आहे, शॉर्ट मध्ये डिस्कस करायचा आहे, पण उत्तराबरोबर याला मला लिंक सुद्धा आता करायचं आहे. मग लिंकेज मी इथं करतोय. इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स ऑफर रोडमॅप फॉर रिडिझायनिंग ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस दॅट अचीव्ह अ डेलिकेट बॅलन्स बिटवीन हाय प्रोडक्टिव्हिटी अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सो याला बघा, आता मी काय केलं, उत्तराबरोबर डायरेक्ट लिंक करून टाकलं. ऑफ ट्रॅक गेलो नाही असं म्हटलं तरी चालेल. इंट्रोडक्शन तुम्हाला थोडंसं इथं मोठं वाटू शकतं, घाबरून जाऊ नका. इथं वर्ड लिमिट नसणार आहे. हा क्वेश्चन खूप मोठा आहे, समजते सगळ्यांना. अशा केसमध्ये आपल्याला हे बघायचंय, नेमकं डेटा जो आहे हा डेटा रिलेट झाला पाहिजे, लिंक झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात. आता इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सची चर्चा आपल्याला करायची. सो सगळ्यात पहिला इकोलॉजिकल प्रिन्सिपल जो आहे तो असणार आहे प्रिन्सिपल ऑफ बायोडायव्हर्सिटी, किंवा याला प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी सुद्धा आपण म्हणतो. राईट, प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी हा खूप इंटरेस्टिंग प्रिन्सिपल आहे. डायव्हर्सिटी असेल तर त्या केसमध्ये रिझिलियन्स येतो, रिझिलियन्स येत असेल तर त्या केसमध्ये आपल्या प्रोडक्शनला बूस्ट मिळते. सो डायव्हर्सिटीची चर्चा आपल्याला तिथं करायची. नॅचरल इकोसिस्टम थ्राइव्ह ऑन डायव्हर्सिटी बाय अडॉप्टिंग पॉलिकल्चर, प्लांटिंग अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टुगेदर इन्स्टेड ऑफ मोनोकल्चर. फार्म कॅन फॉस्टर अ मोर रिझिलियंट सिस्टम. ओके, सो इथं थोडंसं समजून घ्या प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी काय आहे. बरोबर, डायव्हर्सिटी कशा पद्धतीने, डायव्हर्सिटीला आपण मराठीमध्ये जैव विविधता म्हणणार आहे, विविधता म्हणणार आहे. ठीक आहे, जर पिकांमध्ये विविधता असेल तर क्रॉप यील्ड जे आहेत ते वाढत आहेत. अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट मला इथं मांडायचंय.
राईट. इंटेन्सिव्ह अग्रिकल्चर मध्ये जनरली कसं असतं बघा, इंटेन्सिव्ह अग्रिकल्चर मध्ये आपण मोनोक्रॉपिंगला फोकस करतो. पण मोनोक्रॉपिंग मध्ये अडचण ही आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर्स तिथं वापरतो. ऊसाचं शेत आठवा. मग त्या केसमध्ये असं न जाता, मोनोक्रॉपिंग कडे न जाता पॉलिक्रॉपिंग कडे आपल्याला जायचं. पॉलिक्रॉपिंग म्हणा किंवा त्याला मल्टिपल क्रॉपिंग म्हणा. याच्यामध्ये एकाच एरियावर आपण वेगवेगळ्या पद्धतीची पिकं जी आहे ती पिकं तिथं घेतोय. बरोबर. सो डायव्हर्सिटी आणण्याचा प्रयत्न मी शेतामध्ये करतोय. त्याच्यामुळं रिझिलियन्स वाढेल. ठीक आहे. सॉइल डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन जे होते ते कमी होईल. सो प्रश्नाला मी हा प्रिन्सिपल आता काय केला बघा, रिलेट केलेला सांगता येतो. दिस रिड्युसेस पेस्ट आउटब्रेक दॅट थ्राइव्स ऑन सिंगल फूड सोर्स, प्रमोट बेनिफिशियल इन्सेक्ट पॉप्युलेशन. बरोबर. हे आपल्याला जास्त गरजेचं आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी. अँड इम्प्रूव्ह द सॉइल हेल्थ थ्रू व्हॅरिड रूट स्ट्रक्चर. सो बेसिक अग्रिकल्चरचा डेटा जो आहे तो इथं आणायचा. त्याच्यानंतर ऍडिशनली प्रॅक्टिसेस लाईक क्रॉप रोटेशन, ठीक आहे, अल्टरनेटिंग लेग्युम्स दॅट फिक्स द नायट्रोजन विथ नायट्रोजन डिप्लिटिंग क्रॉप्स अँड इंटरक्रॉपिंग, प्लांटिंग मल्टिपल क्रॉप्स इन सेम फील्ड कॅन फर्दर रिड्यूस reliance on synthetic fertilizers and pesticides while preventing the soil degradation. ओके. दिसायला डेटा खूप मोठा आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे. प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी काय म्हणते, एकापेक्षा जास्त पिकं घेऊन या. कशी घेऊन या, नायट्रोजन फिक्सेशन वाली पिकं त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये ऍड करा. याच्यामुळे काय होईल, एक पीक नायट्रोजन काढून घेते, दुसरं पीक नायट्रोजन टाकते. आपल्याला फर्टिलायझर्सची जास्त गरज पडत नाही. ही फर्टिलायझरची गरज कमी झाल्यामुळे त्याच्यामुळे होणारे जे डॅमेज आहे हे डॅमेज आपल्याला अवॉइड करता येते. समजते. सो हा डायव्हर्सिटीचा प्रिन्सिपल आपल्याला सांगता येईल. हे पहिलं आर्ग्युमेंट आपल्याला क्वेश्चनच्या बॉडीमध्ये सांगता येतं. दुसरं आर्ग्युमेंट जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेसचं आहे, जे सॉइल हेल्थ प्रमोट करतं. हेल्दी सॉइल्स इज द कॉर्नरस्टोन ऑफ प्रोडक्टिव्ह अँड सस्टेनेबल अग्रिकल्चरल सिस्टम. प्रॅक्टिसेस लाईक रिड्युस्ड टिलेज, कव्हर क्रॉपिंग. बरोबर. त्याच्यानंतर प्रमोट बेनिफिशियल सॉइल बायोटा, इम्प्रूव्ह सॉइल स्ट्रक्चर आणि इन्क्रीज द मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. ओके. सो मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसची चर्चा मी इथं करतोय. हा जो इंटरकनेक्टेडनेस इकोसिस्टम मध्ये आपल्याला दिसून येतो, या इकोसिस्टम इंटरकनेक्टेडनेसचा फायदा आपण सॉइलच्या मॅनेजमेंटसाठी इथं करतोय. कारण बघा, सॉइल प्रोडक्टिव्ह, सॉइल हेल्दी सॉइल आपण कधी आहे असं कधी म्हणतो, ती सॉइल हेल्दी असते ज्या सॉइलमध्ये सॉइल बायोटाचं एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसून येतं. बरोबर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांची संख्या जी आहे ती जास्त पाहिजे. ही संख्या जास्त ठेवायची असेल तर सॉइलचं पोल्युशन मला अवॉइड करावं लागतं. लक्षात येते सगळ्यांना. मी सॉइलमध्ये केमिकल्स टाकतो, कशामुळे टाकतो तर पिकाला कुठंतरी पेस्ट पासून आपल्याला वाचवायचं असतं, कुठंतरी डिसीजेस पासून आपल्याला वाचवायचं असतं. सो हे पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट जे आहे हे तुम्ही चेंज करा. इथं केमिकल्स वापरण्याऐवजी अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजीज वापरा, ज्याच्यामध्ये आपण केमिकल्सचा यूज करत नाही. यामुळे सॉइल बायोटा जो आहे तो चांगला होईल. सॉइल बायोटाचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं झालं तर ऑटोमॅटिकली आपलं एन्व्हायरमेंट जे आहे हे एन्व्हायरमेंट तिथं कन्झर्व होईल. असं खूप मोठा आर्ग्युमेंट आपल्याला इथं या दोन लाईन्स मध्ये सांगता आलं बघा. This not only enhances natural fertility but also mitigates erosion, increases water retention capacity. Applying organic matter like compost further nourishes the soil biota and promote the nutrient cycling. ठीक आहे. सो हा एक मेजर एस्पेक्ट आपल्याला तिथे दिसून येतो. या पद्धतीने आपण प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही प्रोडक्टिव्हिटी मेंटेन ठेवू शकतो. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट किंवा प्रिन्सिपल ऑफ न्यूट्रिएंट सायकलिंग, इफिशियंट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट गाइडेड बाय इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स ऑफ रिसायकलिंग, minimizes the need for synthetic fertilizers. केमिकल फर्टिलायझरचे अल्टरनेटिव्ह आपल्याला तिथे वापरायचे आहेत. टेक्निक्स लाईक ग्रीन मॅन्युअरिंग, कंपोस्टिंग. त्याच्यानंतर ग्रीन मॅन्युअरिंग आणि कंपोस्टिंग रिप्लेनिशेस द सॉइल न्यूट्रिएंट्स नॅचरली. केमिकल्स मी अवॉइड करतोय. ऍडिशनली including leguminous crops in the crop rotation help fix atmospheric nitrogen, reducing reliance on the external inputs. बरोबर. सो न्यूट्रिएंट सायकलिंग ऑटोमॅटिकली होऊ द्या. नेचरमध्ये जी न्यूट्रिएंट सायकलिंग असते ती चालू द्या. बाहेरनं टाकायची गरज नाही. नाही टाकलं सॅलिनिटी वाढणार नाहीये, अल्कलिनिटी वाढणार नाहीये, आपली सॉइल व्यवस्थित मॅनेज होईल. या पद्धतीने हे आर्ग्युमेंट जे आहे ते आपल्याला इथं प्रेझेंट करता येतं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो वॉटर मॅनेजमेंटचा प्रिन्सिपल आहे. मिमिकिंग द नॅचरल वॉटर सायकल्स थ्रू सस्टेनेबल प्रॅक्टिसेस कॅन ड्रास्टिकली रिड्यूस द वॉटर युसेज अँड पोल्युशन.
मग याच्यामध्ये आपण एक्झाम्पल ड्रिप इरिगेशनचं देतो, दॅट डिलिव्हर्स द वॉटर डिरेक्टली टू द प्लांट रूट्स, मिनिमायझिंग द इव्हॅपोरेशन अँड waste losses. Utilizing water conserving crops adapted to local condition further optimizes the water use efficiency. आता पहिला प्रश्न काय गरजेचा आहे? कॅनलच्या शेजारी आपण इरिगेशन करत असेल, आपलं क्षार वाढतं जमिनीतले, बरोबर. सो पाणी कमी वापरणं गरजेचं असतं. मग पाणी कमी वापरायचं असेल तर त्यासाठी काय करायचं? कारण बघा, पाणी जास्त झालं, सॉइल मायक्रोफ्लोरा असेल, सॉइल मायक्रोफाउना असेल, तो इम्पॅक्ट पडतो. ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटीवर इम्पॅक्ट तिथं पडणार आहे, बरोबर. इकॉलॉजिकल प्रिन्सिपल इथं कसं वापरायचं? पाणी कमी वापरा, बरोबर. मग त्याच्या अल्टरनेटिव्ह टेक्निक्स आहेत ना, कोणत्या? ड्रिप इरिगेशन आहे, बरोबर. पाण्याचं कन्झम्पन आपण तिथं कमी करतोय, पण वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ही आपण तिथं वाढवतोय. सो एक अल्टरनेटिव्ह लो कॉस्ट सोल्युशन तिथं आपल्याला सांगता येतं, जे जमिनीला फटका देत नाही. लक्षात राहील सगळ्यांना. या पद्धतीने सुद्धा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती मेंटेन ठेवता येऊ शकते. त्याच्यानंतर पेस्ट मॅनेजमेंट. मग याच्यामध्ये तर बेस्ट एक्झाम्पल आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं दिसतं, दॅट प्रायोरिटाइजेस द इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स, बरोबर. इंटरकनेक्टेडनेस असेल किंवा डिपेंडन्स असेल. इथं मी फूड चेनची चर्चा करतोय. फूड चेन माहित असेल तुम्हाला, गवताला हरिण खातं, हरणाला वाघ खातो, या पद्धतीने आपण फूड चेन तिथं सांगतो. इथं पेस्टिसाइडचा जर विचार केला तर एका कीटकाला दुसरा कीटक तिथं खात असतो, बरोबर. सो ही जी नॅचरली फूड चेन एक्झिस्ट करते त्याला मी एक्सप्लॉइट करेल. कशामध्ये? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये. इथं केमिकल्स वापरण्याची गरज नाहीये, या पद्धतीने सांगितलं तर चालतं. ते लेडीबगचं एक्झाम्पल आपल्याला देता येतं बघा, बरोबर. मग दी स्ट्रॅटेजीज इन्क्लूड युझिंग बायोलॉजिकल कंट्रोल मेथड्स लाईक इंट्रोड्युसिंग नॅचरल प्रेडिटर्स, प्लांटिंग बेनिफिशियल इन्सेक्टरी प्लांट्स अँड युझिंग फेरोमेन ट्रॅप्स, बरोबर. हे सगळी नावं तुम्ही कुठेतरी वाचले असतील. हे वापरा, केमिकल्स वापरू नका. कारण केमिकल आपण फवारलं की ते पेस्टला तर मारतच, पण सोबतच बेनिफिशियल इन्सेक्ट्सला सुद्धा ते मारून टाकतं. आणि इकोसिस्टीम मध्ये फूड चेन एक्झिस्ट करणं गरजेचं असतं. या फूड चेनमुळे ती इकोसिस्टीम तयार होत असते, बरोबर. मग आपण एक गरजेचा जर त्यातनं एलिमेंट बाहेर काढला, आपण जर मधमाशा बाहेर काढल्या, फवारणीमुळे ते त्यांचं पण आयुष्य कमीच होणार आहे ना. या मधमाशा बाहेर काढल्या, पोलिनेशन होणार नाही. पोलिनेशन नाही झालं, त्यांची इकोसिस्टम ब्रेकडाऊन होऊन जाईल सगळी. समजतंय तुम्हाला? सो इकॉलॉजिकल प्रिन्सिपल इथे मी वापरतोय. हा जो इंटरकनेक्टेडनेस आहे, इंटरडिपेंडन्सनेस आहे, हा प्रिन्सिपल मी ते एक्सप्लॉइट करतोय. पेस्टचा नॅचरल एनिमी तिथं आणून बसवा, सोडा, मुद्दामून सोडा. फेरोमेन ट्रॅप्स वापरा, या पद्धतीने सांगता येईल. Additionally, planting pest-resistant crop varieties and employing a proper timing of planting and harvesting can significantly reduce the pest pressure, minimizing the need for chemical pesticides. This approach promotes natural pest control mechanisms and reduces the adverse impacts on non-target species. Okay? या पद्धतीने आपल्याला सस्टेनेबिलिटी जी आहे ती आणता येते. पेस्ट मॅनेजमेंटची स्लाइड डबल आली. त्याच्यानंतर मग आता कन्क्लुजन कडे येऊयात. बाय अप्लाइंग दीज इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स, ॲग्रिकल्चर कॅन बिकम अ मॉडेल ऑफ सस्टेनेबिलिटी. ठीक आहे. दिस होलिस्टिक अप्रोच एन्श्योर्स हाय प्रोडक्टिव्हिटी while protecting and enhancing the natural resources upon which further agricultural practice किंवा agricultural success depends. बरोबर. आता बघा, आपण अशा स्टेजला येऊन पोहोचलोय की इथून पुढे ऍग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंटला आपल्याला खूप मोठी लीप घ्यायची, एक खूप मोठी उडी आपल्याला जंप मारायची. आणि ज्या पद्धतीने आपण शेती करत आलोय, ती शेती इथून पुढे जर आपण करत बसलो तर खाण्याचे हाल होऊन बसतील आपले. समजतं तुम्हाला? सो ग्रीन रिव्होल्युशन मध्ये जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणण्याचा प्रयत्न केला, त्याचे फटके आपल्याला आज बसतायत. मेकॅनायझेशनचा फटका बसतोय, बरोबर. मेकॅनायझेशन सिंपल फटका काय आहे? मेकॅनायझेशन झाल्यामुळे जनावरांची संख्या कमी झाली, त्याच्यामुळे शेणाचं प्रमाण कमी झालं, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं प्रमाण कमी झालं, केमिकल डिपेंडन्स वाढला. केमिकल वाढल्यामुळे सॅलिनिटी वाढली, अल्कलिनिटी वाढली, ऍसिडिटी वाढली. लक्षात येईल तुम्हाला? सो ते आतापर्यंत ठीक होतं. इथून पुढे जी जंप आहे, ही जंप कुठेतरी सस्टेनेबिलिटीला धरून असावी. केमिकल्सवर जो डिपेंडन्स आपला वाढलाय, हा कमी करण्यावर असावी. हे करण्यासाठी इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स धरून जर मी डिझाईन केल्या नव्या स्ट्रॅटेजीज, तर सस्टेनेबिलिटी एन्श्युअर होईल. या पद्धतीने आपल्याला कन्क्लुजन मध्ये आपण सांगतोय. इट प्रमोट्स एन्व्हायरमेंटल हेल्थ and long-term agricultural sustainability by aligning the farming practices with inherent wisdom of natural processes. ठीक आहे. सो डिपेंड करतं. वर्डिंग हे वापरू शकता किंवा तुम्हाला त्यावेळेस जे आठवेल ते वर्डिंग तुम्ही नक्कीच वापरू शकता. हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.